नमस्कार मंडळी. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची आज गवारीची भाजी बनवतोय. याला तुम्ही ठेचा सुद्धा म्हणू शकता. गवारीची वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भाजी खाल्ली असेल, सुकी भाजी, पातळ भाजी. पण आज ना मी तुमच्यासोबत गवारीचा मस्त सुकट टाकून केलेला ठेचा तुमच्यासोबत शेअर करते. चवीला हा खूप अप्रतिम लागतो. भाकरीसोबत तर अगदी भन्नाट लागतो. चला बनवूयात. इथे कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि 4-5 इथे हिरव्या मिरच्या घालूयात. मिरच्यांचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. अगदी एक अर्धा चमचा तेल मी कढईमध्ये घातले. आता या मिरच्यांना चांगला डाग येईपर्यंत आपल्याला या मिरच्या आणि लसूण चांगला परतून घ्यायचा. मिरच्या भाजत असताना यांना थोडीशी चीर पाडून घ्यायची, म्हणजे मिरच्या अजिबात फुटणार नाही आणि व्यवस्थित एकसारख्या अशा डाग येईपर्यंत परतून सुद्धा होतील. मिरच्या आणि लसूण परतून झाला, एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपल्याला सुकट सुद्धा भाजून घ्यायचे. तर आता तेल मी यामध्ये नाही घालत आहे. फक्त जेवढं काही कढईला तेल होतं या तेलामध्येच आपण ही सुकट परतून घेऊयात. सुकट थोडीशी सुकट भाजून घेण्याआधी चांगली ती निवडून घ्यायची, पाखडून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची आणि मगच यानंतर ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर सुकट आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत, चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. सुकट खूप कोरडी असते, हलकी असते, यामुळे ही पटकन भाजली जाते. तुम्ही इथे आता बघू शकता रंग थोडासा डार्क वाटतोय. आता हे सुकट इथे भाजून झाली आहे, ही एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात. सुकट भाजून झाली. आता याच कढईमध्ये आपल्याला गवार सुद्धा परतून घ्यायचे. तर यासाठी फक्त एक चमचाभर तेल मी या कढईमध्ये घातलं. हलकसं तेल गरम झालं की यामध्ये स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली गवार घालायची. तर साधारण ही 1/2 किलो निवडून घेतलेली गवार आहे. ठेचा बनवतोय तरी सुद्धा मी तर गवार नेहमीप्रमाणेच निवडून घेतलेली आहे. हवं असेल तर तुम्ही फक्त देठ आणि टोक काढून घेतलत ना गवारीचं तरी सुद्धा चालेल. हा गवारीचा ठेचा बनवण्यासाठी खूप जाडी अशी गवार घ्यायची नाही. थोडीशी मध्यम आकाराची किंवा अगदी कोवळी असेल तरी सुद्धा खूप छान ठेचा होतो. तर आता गवार तुम्ही बघू शकता. आधीपेक्षा बरीचशी रंगालाही फिक्की वाटतेय आणि हलकीशी सॉफ्ट सुद्धा झालीये. आता इथे समजून घ्यायचं की गवार चांगली आपली परतून झालेली आहे. याच पद्धतीने गवार परतण्यासाठी जवळपास मला एक 4 ते 5 मिनिट लागले. गवार भाजून झाली. आता ती सुद्धा काढून घेऊयात आणि हलकीशी थंड करून घेऊयात. आता इथे मी काय केलं, मिरची आणि लसूण थोडंसं जाडं-भरडं असं फिरवून घेतलंय. आता यामध्येच भाजून घेतलेली गवार सुद्धा घालायची. गवार मिक्सरमधून फिरवून घेत असताना थोडीशी ती थंड झालेली आहे, याची काळजी घ्यायची. आणि एक लक्षात घ्या, गवार आपल्याला बारीक करून घ्यायची म्हणजे अगदीच ती खूप पेस्ट करून घ्यायची नाही. फक्त पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा मी ही फिरवून घेतलीये. बस गवार आपल्याला फक्त फोडून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल, की गवारीमधला जो अर्क आहे, तो छान बाहेर उतरला जाईल आणि त्याची जी टेस्ट आहे ठेच्यामध्ये ती आणखीन जास्त खुलून येईल. मिक्सरला बारीक करून घेण्याऐवजी तुम्ही नुसतेच तव्यावरती ही भाजून झाली, की चांगली मॅश करून घ्यायची तांब्याने किंवा एखाद्या पेल्याने. आता या गवारीच्या ठेच्याला मस्त फोडणी देऊयात. तर यासाठी काय केलं, कढईमध्ये पळीभर तेल घातलंय. खूप जास्त सुद्धा तेलाची अजिबात आवश्यकता नसते. यामध्ये चमचाभर मोहरी घातली, चमचाभर जिरं घालायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग सुद्धा घालायचा आहे. आता यामध्येच मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलाय, हा सुद्धा आपण परतून घेऊयात. तर खरं तर कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा इथे हलकासा परतून झाला की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा कढीपत्ता सुद्धा कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा. सगळं साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये घालायची हळद. हळद थोडीशी मिक्स करून घ्यायची. आता ही गवार यामध्ये घालायची आणि गवार चांगली आपल्याला परतून घ्यायची. तर आपण आधीच यामध्ये मिरची आणि लसूण सुद्धा घातला होता, यामुळे आणखीन तिखट घालायची आता गरज नाही. मिरचीचा कच्चेपणा या ठेच्यामध्ये लागू नये म्हणून आधीच मिरची ही नेहमी भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो सुद्धा चांगला लागतो आणि मिरची आपल्याला कच्ची कच्ची सुद्धा लागत नाही. आता फक्त चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं. मीठ आणि गवार या फोडणीमध्ये कांद्यामध्ये चांगली मिसळून घ्यायची आणि लगेचच यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही गवार कमीत कमी 3 ते 4 मिनिटांसाठी चांगली वाफवून घ्यायची. साधारण एक 3 ते 4 मिनिटांनंतर यावरचं झाकण मी काढून घेतलं. आता गवार जी आहे ती आधीच आपण परतून घेतली होती, अर्धवट ती छान शिजली सुद्धा होती, त्यात आपण फोडून सुद्धा घेतली. आता यामुळे काय होतं, गवार शिजायला फारसा असा वेळ लागत नाही. आणि काय होतं, जेव्हा आपण मीठ घालतो खूप वेळ हे परतायचं नाही. मीठ घातलं की लगेचच यावर ते मिसळून झाकण ठेवून द्यायचं. मिठाचं सुद्धा पाणी सुटलं जातं आणि गवारीमध्ये जे राहिलेलं मॉइश्चर आहे त्यामध्येच ही गवार छान शिजली जाते. म्हणून एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालायची अजिबातच गरज पडत नाही. तर हे बघा, अशी छान मऊसूत अशी ही गवार शिजलेली आहे. लो फ्लेमवरती गवार शिजवून घेतली. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवली.
यावरती भरपूर कोथिंबीर घालायची आणि यावरून अशा पद्धतीने भाजून घेतलेली सुकट सुद्धा घालायची. आता सुकट जी आहे ती गवारीमध्ये चांगली आपल्याला मिसळून घ्यायची आहे. साधारण 1 मिनिटभरासाठी चांगली परतून घ्यायची. पण काय होतं, की आपण सुकट वेगळी भाजून घेतलेली आहे आणि गवार वेगळी आपण शिजवून घेतली. मग दोघांचाही फ्लेवर चांगला एकजीव बॅलन्स व्हावा यासाठी आपल्याला काय करायचंय, ही सुकट या गवारीमध्ये चांगली परतून झाली, मिसळून झाली, की यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम लो करायची आणि फक्त 1 मिनिटभरासाठी याला चांगली वाफ द्यायची. म्हणजे जो काही फ्लेवर आहे तो चांगला एकजीव होईल आणि हा गवारीचा ठेचा एक वाफ दिल्यानंतर गॅसची फ्लेम इथे मी बंद केली. याचा जो सुवास आहे, सुगंध आहे तो अप्रतिम दरवळतोय आणि यामुळेच हा भाकरीसोबत खायला अप्रतिम लागतो. तुम्हाला इथे सुकट घालायची नसेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता. असा सुद्धा ठेचा हा खायला खूप छान लागतो. त्यामुळे दोन्ही पद्धतीने एकदा तरी ट्राय नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आशा करते की आजची ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर बनवून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.